पिपाणी निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती। पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीत फटका बसला, पत्रात उल्लेख। भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत, भुजबळ चिथावणी देऊन लोकांना दंगलींसाठी तयार करतायत, जरांगेंचा आरोप। मी एकटा पडलोय, ओबीसी नेत्यांकडून मला घेरण्याचा प्रयत्न, जरांगेंचं वक्तव्य। आरक्षणासाठी सगळ्या पक्षातील ओबीसी नेते एकत्र, मराठा नेत्यांना जागं होण्याचं जरांगेंचं आवाहन। जरांगेंचा अभ्यास कमी, धनगर वंजारी मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी जरांगे काहीही बोलतात, जरांगेंच्या मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर भुजबळांची टीका। झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं हे घटनाविरोधी, लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका। तर ओबीसी समाजानं राज्यात कधी दंगली घडवल्या आहेत का, हाकेंचा सवाल। प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या, राज ठाकरेंचे सर्व नेत्यांना आदेश, राज ठाकरेंची नेत्यांसोबतची बैठक संपली। जातीयवादाचं विष महाराष्ट्रात कधीही नव्हतं, जातीवादाचं विष पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतंय, राज ठाकरेंचं वक्तव्य। तर स्वबळावर निवडणूक लढणार हे आताच सांगू का, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात लातूर पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा, 1 जण ताब्यात तर 3 जण फरार। गुन्हा दाखल केलेल्यांपैकी 1 जण दिल्लीचा असल्याची माहिती। लातूरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांच्या मोबाईलची तपासणी, मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट, उत्तरप्रत्रिकेचे फोटो आढळल्याची माहिती। धाराशिवच्या आयटीआयच्या शिक्षकांमार्फत दिल्लीला आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर। केंद्राच्या भ्रष्टाचारी यंत्रणेवर कुणाचंही नियंत्रण नाही, नीट परीक्षा घोटाळ्याला सर्वस्वी सरकार जबाबदार। नीट परीक्षा घोटाळ्यावरून अंबादास दानवेंची केंद्रावर टीका। नीट घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल, ईडीकडून प्रकरणाची चौकशी व्हावी, याचिकेत मागणी। याचिकेवर 8 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता। रोहित पवार आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार, नीट परीक्षा घोटाळा पोलीस भरतीमधील चुकांसंदर्भात भेट घेणार, संध्याकाळी भेट घेणार असल्याची माहिती। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात आर्थिक व्यवहाराचे व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती, अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राचे फोटो देखील मिळाले। संसदीय लोकशाहीत आजचा दिवस गौरव दिन, पहिल्यांदाच नव्या संसदेत खासदारांचा शपथविधी, सर्वांची सहमती आणि सर्वांना सोबत घेऊन देशाची सेवा करू, मोदींचं वक्तव्य। नवीन संसद भवनात खासदारांचा शपथविधी सोहळा सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली संसद सदस्यत्वाची शपथ। नितीन गडकरी, राजनाथ सिंह, अमित शहा, पीयूष गोयल यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ। एकीकडे विरोधकांचं आंदोलन तर दुसरीकडे शपथविधी। धर्मेंद्र प्रधान शपथ घेताना विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, विरोधकांनी नीट परीक्षा घोटाळ्याबाबत केली घोषणाबाजी केल्यानं विरोधकांचा संसदेतील माईक बंद। विरोधी पक्षाकडून देशाची जनता चांगल्या गोष्टींची अपेक्षा करते, जनतेच्या अपेक्षा विरोधकांनी पूर्ण कराव्यात, मोदींचं विरोधकांना आवाहन। संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन, हातात संविधान घेत विरोधकांचं आंदोलन। महायुतीच्या आमदारांना निधी देण्यापेक्षा शेतकऱ्यांना निधी द्या, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, निधीवरून राऊतांची सरकारवर टीका। खोटं कथानक पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, गाफील राहू नका, शिंदेंचं महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन। विधानसभेसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा विदर्भावर फोकस, विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 पेक्षा जास्त जागांवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। बेताल वक्तव्याची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी, निर्भय बनोद चळवळीच्या बाळकृष्ण निढाळकरांची शिंदेंना नोटीस। काही अर्बन नक्सल एनजीओंनी इंडिया आघाडीला छुपा पाठिंबा दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा, अनिल परबांकडून विधान भवन सचिवालयाकडे अशासकीय विधेयक सादर। कारवाई करायचीच होती तर केपी पाटलांवर करायला हवी होती, बिद्री साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईवर हसन मुश्रीफ नाराज। पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ओबीसी बांधव आक्रमक, ओबीसी बांधवांकडून जिंतूर बंदची हाक, आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे एकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रिक्षा चालकांचं आज राज्यभर आंदोलन, प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षा चालक आक्रमक। पुण्यातील 8 विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, शरद पवार गट 3, काँग्रेस 3 आणि ठाकरे गट 2 जागा लढवणार, सूत्रांची माहिती।
जळगावच्या जामोद विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पहिला उमेदवार जाहीर. प्रशांत डिक्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब. स्वाभिमानी लोकसभेला 40 जागांवर उमेदवार हवेत. वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा लढवणार. पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे यांची माहिती. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. 4 जागांसाठी 26 तारखेला मतदान होणार. विधान परिषद निवडणुकीत पुढे येऊन मतदान करा. विधान परिषद शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंचं आवाहन. प्रतिपक्ष या युट्यूब चॅनलच्या भाऊ तोरसेकरांना भाजपकडून नोटीस. भाजप आयटी सेल आणि सोशल मीडियाच्या प्रभारी श्वेता शालिनींकडून नोटीस. तोरसेकरांनी चुकीचं वृत्त देत बदनामी केल्याचा आरोप.